श्रीराम जय जय राम. साधनांनी जे साधत नाही ते संत सहवासाने साधते. अवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक असतो. अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांसारखे असतात. ते आपण होऊन येतात आणि आपले काम झाले की जातात, मग ते राहत नाहीत. संतांनी जगातली राज्ये मिळवली नाहीत, पण त्यांनी स्वतःवर राज्य केले. चमत्कार करणे हे संत लक्षण नव्हे. चमत्कार सहजगत्या होतील तर होत. चमत्कार दाखवावा म्हणून संत चमत्कार करीत नाहीत. संतांची निंदा किंवा अपमान करू नये. त्यांची परीक्षाही पाहू नये. कोणाचेही वाईट चिंतू नये. दुसऱ्याचे हित करावे, हितच चिंतावे. उत्तम हित नामा वाचून अन्य कशातही नाही. म्हणून अखंड भगवन नाम जपणे ही संत संगतच आहे. सद्विचार ही एक सत्संगतच आहे. ध्यान, स्मरण, मनन आणि सद्ग्रंथ वाचन यामुळे संतांची गाठ पडून त्यांच्याशी समागम होणे शक्य होईल. संत समागमात राहून विषय मागणे हे समागमाचे रहस्य नाही. एकुलत्या एक मुलाने अफूच्या गोळीसाठी हट्ट धरला तर आई त्याला ती गोळी देईल का? जर तिने ती दिली तर ती खरी आईच नव्हे. त्याप्रमाणे जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संत नव्हे. संताला विषयाचे प्रेम असत नाही. इतकेच नव्हे तर त्याचा माणूस विषयात राहिला तर त्याच्या हृदयाला पीळ पडतो. कुत्रा हाड चघळीत असताना आपल्याच तोंडातले रक्त पिऊन ते त्या हाडातून येते आहे असे समजतो आणि शेवटी त्यातच मरतो. हे पाहून जितके वाईट वाटेल त्याच्या 10 पट नव्हे अनेक पट आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते. संतांनी खरे भगवंताला जाणले. जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. साधनांनी जे साधत नाही ते संताच्या सहवासात राहिलेने साधते. मनुष्य जितका निस्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक असते. तुमच्या आमच्या घरातले लोक सुद्धा आपले ऐकत नाहीत, पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते, कारण ती सर्व व्यापक असते. ती अत्यंत तळमळीची असते. याच अर्थाने श्रुती सनातन आहे. जगाचे कल्याण व्हावे म्हणून ऋषी बोलले, म्हणून त्या वाणीने जगाचे कल्याण व्हायचेच आणि जगाचे कल्याण व्हावे असे वाटते तोपर्यंत ती वाणी राहायचीच. आहे त्यात समाधान मानणे, कोणाचाही द्वेष मत्सर न करणे, सर्व भगवत रूप मानणे, निराभिमान राहणे, सदोतीत भगवान स्मरण करणे आणि संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी पूज्य भाव ठेवणे, या गोष्टी आचरणात आणणे हाच परमार्थ. यात कोणती गोष्ट अवघड किंवा खर्चाची आहे? आम्ही निश्चयाने ती करीतच नाही, म्हणून समाधान येत नाही. या गोष्टींप्रमाणे आचरण ठेवले तर समाधान येईलच. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. प्रपंचात कसे वागावे हे संत शिकवतात आणि वागून दाखवितात. श्रीराम जय जय राम. चिंतन. आपले जागे असणे म्हणजे चालणे,
फिरणे अथवा डोळे उघडे नसणे नव्हे. चांगुलपणाचा उदय परमानंदाच्या दृष्टीने वाटचाल आणि त्यासाठी केली जाणारी आत्मोन्नती याला जागेपणा असे म्हणतात. घडण्या बिघडण्याच्या काळात व्यक्तीची दृष्टी जर बाहेरच स्थिरावली तर त्याला पुढील आयुष्यात आत बघणे कठीणच होऊन बसते. थोडासा का होईना पण आध्यात्मिक विचारांचा स्पर्श वयाच्या घडण्याच्या टप्प्यावर झाला तर जीवन उजळून टाकणारे मार्ग खुणावत राहतात. त्या मार्गाने जायचे कसे, तो मार्ग जातो कुठे, त्या मार्गावरून जाण्याकरिता कष्ट किती आणि त्या मार्गावरून जाऊन साधणार काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सद्गुरू देत राहतात. मार्ग दिसत असतो पण जाण्याची इच्छा होत नाही आणि इच्छा आहे पण मार्ग दिसत नाही. या दोन वेगवेगळ्या अवस्था आहेत. सद्गुरू एकदा का भेटले की मग या अवस्थांची वाट पाहण्याची वेळ संपते आणि प्रत्यक्ष प्रवास सुरू होतो. या प्रवासाचेच नाव जीवन असे आहे. जीवनाचा पाठ प्रत्येकाच्याच नशिबात असतो असे नाही. ज्यांच्या असतो त्यांना तो साधता येतो आणि ज्यांच्या नसतो त्यांनी हा रस्ता आपला व्हावा याकरिता प्रयत्न करायला हवेत. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.